नमस्कार, गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आम्ही गेलो होतो लक्ष्मी मातेचं दर्शन करण्यासाठी। आमच्या वडगावमध्ये हे मेन बस स्टॉपला मध्ये मंदिर आहे लक्ष्मी मातेचं आणि खूप छान सजवतात दरवर्षी। तर या वर्षी सुद्धा सुंदर केले होतं डेकोरेशन आणि खूप छान वाटलं तिथे सुद्धा। तिथेच शेजारी परत गावामधली आमची दुसरी लक्ष्मी माता असते, तिथे पण खूप सुंदर वाटलं जाऊन। तिथे एक किस्सा घडला, म्हणजे त्या ह्या ज्या तुम्हाला आजी दिसतात बसलेल्या निळ्या साडीमध्ये, त्या म्हणल्या की बसा तुम्ही इथे खाली। मग आम्ही सुद्धा बसलो आणि एक कारण होतं बसण्याचं की मम्मी म्हटली की तीच कुणास ठाऊक लक्ष्मी माता असेल तर, म्हणून आम्ही त्यांच्याजवळ थोडा वेळ बसलो आणि लगेच निघालो तिथून प्रसाद घेऊन। तर हे आहे पाऊंजाई मातेचं मंदिर आहे। हे म्हणजे आउटसाइड थोडंसं नवले ब्रिजच्या साईडला हा भाग येतो आणि हे पण खूप सुंदर असतं डेकोरेशन यांचं। हे मंदिर आहे पूर्ण पाऊंजाई माता मंदिर। तर तिथे सुद्धा जाऊन आलो आम्ही आणि शेजारीच मस्त स्वामी समर्थ यांचं सुद्धा मंदिर आहे, तिथे सुद्धा जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं, प्रसन्न असं वाटलं। त्यानंतर काय करते मम्मा? आजच्या दिवशी हे करायचे असते का देवाला? मला ते तू बीळ पाडतीस ना ते खूप आवडतं। मी मला आज कुठला दिवस आहे? 8वा दिवस। आज मम्मी करत आहे कडाकणी, खूप छान लागतात। कशा असतं मम्मी? काय काय पीठ असतं? गव्हाचं पीठ, बेसन आणि गूळ। गव्हाचं? होय, खूप आवडतात, पण आता खाता येणार नाहीये, आता परवा दिवशीच खायचं आहे ना। उद्या पुरणपोळी की परवा? दुपारी की रात्री मम्मा? तसं उद्याच पुरणपोळी असते, यंदा दिवस वाढलाय। किती तेवढं सर्व करायचं का? बर, आवडतात चालेल। तुला म्हणून जास्त केलं। गूळ, बेसन आणि गव्हाचं पीठ। आणि 9व्या माळेला आम्ही गेलो वाघजाई माता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। खूप छान तिथे पण दर्शन झालं। तिथेच शेजारी म्हसोबा देव सुद्धा आहे। ही खूप मोठी कहाणी आहे, म्हणजे की पहिल्यापासून इथे ही शीळ सापडली होती, तेव्हापासून इथे म्हसोबा देवाचं स्थान आहे आणि इथेच देवीचं पण स्थान झालेलं आहे, ते म्हणजे वाघजाई माता। तर इथे पण दर्शन घेऊन आम्ही पुढे तुकाई मातेचं दर्शन घेण्यासाठी निघालो। तर सोबत आत्तीसुद्धा होती, मम्मी आणि मी, आणि खूप छान वाटलं। डोंगरावर आहे देवी, प्रत्येक वर्षी आम्ही जातो आणि आम्हीच सर्व जातो, म्हणजे आत्ती कायम आमच्यासोबत असते, दीदी, मी आणि मम्मी। तर खूप पहिलं छोटं मंदिर होतं, तर 4-5 वर्षापूर्वी तिथे मंदिर मोठं बांधलं गेलं आणि छान प्रकारे दर्शन घेण्यासाठी सगळे भक्त तिथे जातात। असा डोंगर चढून पूर्ण वरपर्यंत जावं लागतं आणि एक वेगळंच, म्हणजे खरं आपण कुठेतरी देवीला चाललोय असं आम्हाला इतकं छान वाटतं। एवढं आमच्या गावामध्येच हे आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा खूप आनंद होतो, एक फील वेगळाच असतो। आणि वर गेल्यानंतर खूप छान फ्रेश हवा आणि दर्शन पण खूप छान झालं आमचं। पहिलं इकडून वर चढायचं, आता आपण इकडून आलो ना, आलो या चढाने आलो, ठिकाणी आलो, तुकाई मंदिर आम्ही बंद आहेत आज। काम काय चाललेत ना कन्स्ट्रक्शन। छान पायऱ्या वगैरे पहिले इथं खडबडीत होत आहे की नाही? म्हणजे उपवास नसताना
हा पाला घेतला असता शेवग्याचा भाजीला होय आपल्याला. घे की जाताना घेऊया की. हो आपलं घर बघ कुठे दिसतंय तिकडे तेव्हा ज्या वेळेला पाडत होतीत ना ऋतू ते बघते इथं दिसतंय कपडे दिसत आहेत का. त्यावेळेला मी हितच उभी होते हे बघ हितच. पण मला कळलं नाही की शेजारच्या आजूबाजू पाडतायत म्हणून. मी कशाला तरी आले होते इकडं देवीला. मला वाटतं हेच दिवस होते काय ग. असेच दिवस असतील हे मंदिर देवीचं. किती छान वाटतं ना आलं. हे काय ते कशाच झाड आहे थांबा ते फुल 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 होतं असं दे असं फुल होतं वेगळंच होतं ग. कशाचं झाड आहे सांगा कमेंट मध्ये आम्हाला माहितीच नाही. हे असं फुल आहे घ्या ते. तिलाच व्हायला घ्यायचं माझ्याकडे फुलं नाहीत ना. पाणी ह्या टाकीचं पुरवतात सगळीकडं. होय ह्या गावात कधीच पाणी कमी पडत नाही. हो हो सगळीकडे बंद असतं पण इकडं नाही. कधी तरी महिने 2 महिन्यांनी येतात किंवा 6 महिन्यांनी. टाकी धुवायची असेल तेव्हा इथं आवाज आला आवाज. सर्प मम्मी फुरसे कुठे इथं कुठंतरी हाय. हे बाई जवळ जवळ गेल्यावर आवाज काढला. विषारी साप मला माहिती आहे ना. वाव लाल नाही झाले पण ते. इकडच्या पायऱ्या अशा होत्या पहिले आता हे अशा मस्त पायऱ्या गेल्यात. मरणाची भीती वाटते. हा बर त्या पायऱ्या अशा एकदम उतार. पुणे शहर वडगाव केवढं वडगाव पसरले बघ. पडलं कसं वाटतंय मला. काय हवा येते. ही गर्दी कशी नाही. हळूहळू मागची साईड आहे. असा व्ह्यू आहे पुण्याचा. एकदम डोंगरावर बसली आहे. खूप छान वाटतंय. हे काय आहे?
बॅक साइड आहे देवीची. इच्छा बोलायची ना. करंगळीत पकडायचंय. हे घ्यायचे ते अशी अशी अशी. तिथं ना घेऊन काय माहिती स्टोर असेल स्टोर. इथे पाय धुवायचे आणि मग आतमध्ये जायचं. हे असं तुकाई माताचं मंदिर. हा तर आज आम्ही आलेलो तुकाई माता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी देवीचं. उंचावर आहे खूप माता ही. दाखव इकडे बघ खाली खोल असं फिर अशी फिर. आणि हे बघा बघा खूप उंचावर तिकडे राहायला खाली आहे आम्ही. ती बिल्डिंग दिसते ना मोठी तिकडे. तर मम्मी आत्ती सगळे आलेले आहेत. आत्ती काय दाखवतीये? फोटो का? फोटो. या पायऱ्यांवरून आम्ही आता खाली उतरणार आहोत. चष्मा काढून चालावं पायऱ्यातून. हो. मम्मा हे आम्ही काय काय घेतलंय या बाजूला गोकर्णाचं आहे, जास्वंद आहे, वेगवेगळी छोटी छोटी फुलं आहेत. आणि इकडे आत्ती हे करते दुर्वा घेते.